सूर्यदादांचं ढगांबरोबर लपंडाव चाललेला. तर राम राम मंडळी. तर दिवसाच्या बाळानं आज दौरा होता रानावर. आता रानावर म्हणाल तर मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिला असेल केळफुलाच्या भाजीचा. बघितला नसला तर लवकर जाऊन बघा, कारण त्या बघितल्याशिवाय ह्यातलं गुपित काय तुम्हाला फारसं कळणार. आता वर्षातून एकदा कधीतरी भाजी खायला मिळते, त्याच्यामुळे ती ही धडपड चालली होती ती सगळी त्या केळफुलाच्या भाजी. मग काही फुल लगतच उतरवून ठेवलं, कारण त्याचा चिक घरी न्यायचा नव्हता, ते फुल फक्त घरी नाही. आता चिक गळस तोपर्यंत नारळाच्या कोणाना कोपऱ्याची पाणी केली, कारण भावकी शाने नाही हो, नारळच टिकून देत नाही. मग केळ आधी का फुल आधी हाच प्रश्न इथं पण पडलेला, पण ता काय निस्तारला नाही. तर आई साहेबांनी आरवड दिली की इळा घेऊन ये. मग काय इळा रानात शोधता शोधता माझा इळा झाला. मग गावला एकदाचा, मग तर घेऊन गेली आणि पुन्हा एकदा दुसरं फुल उतरायचं चाललेलं, कारण एका फुलात भागणार. कारण ह्या कमळाचं पण असंच आहे, आपल्या आयुष्यात जशी बिनकामाची माणसं जास्त आणि कामाची कमी, तशीच ह्यात सुद्धा गत असते. त्याच्यामुळे आता ती कमळाबाई काही तुटाय मागत नव्हती, त्याच्यासाठी एवढी जीवाची धडपड चालली होती. तिनं पण माझा कस बघितला, पण शेवटी मी तिला काढलीच, कारण खायची होती ना. खायच्या वस्तूंना कधी सोडायचं नसतं. हे करायची कशी, तर त्याच्यासाठी तुम्हाला